पुण्यातील बहुचर्चित केतन अग्रवाल हत्या प्रकरणात 3 जुलै रोजी वडगाव मावळ न्यायालयात महत्त्वपूर्ण सुनावणी पार पडली। या सुनावणीदरम्यान आरोपी सिया गोयल आणि चेतन चौधरी या दोघांचीही पोलीस कोठडी वाढवून देण्याची मागणी पुणे ग्रामीण पोलिसांनी केली होती। सरकारी वकील राजश्री विरकुड यांनी न्यायालयात युक्तिवाद करताना सांगितले की तांत्रिक तपासात पोलिसांच्या फॉरेन्सिक टीमला सिया आणि चेतनचे मोबाईलमधील डिलीट केलेले चॅट्स रिकव्हर करण्यात मोठे यश आले आहे। या डेटा रिकव्हरीनंतर असे समोर आले आहे की सिया आणि चेतन एकमेकांशी अत्यंत गुप्त भाषेत कोडवर्ड्स आणि वेगवेगळ्या इमोजीसचा वापर करून साइन लँग्वेजमध्ये बोलत होते। त्यांनी चॅट्समध्ये एकमेकांचा उल्लेख टोपन नावांनी केला होता। या कोडवर्ड्सचा आणि मेसेजेसचा नेमका अर्थ काय आहे हे जाणून घेण्यासाठी तसेच हत्येचा भयानक कट कसा रचला गेला याचे गुपित उलगडण्यासाठी दोघांची समोरासमोर बसून चौकशी करणे गरजेचे आहे। त्यामुळे त्यांची पोलीस कोठडी वाढवून मिळावी। दुसऱ्या बाजूला सियाचे वकील विपुल दुशिंग यांनी या मागणीला तीव्र विरोध दर्शवला। तांत्रिक तपास आणि डेटा रिकव्हरी करण्यासाठी आरोपींना पोलीस कोठडीत ठेवण्याची कोणतीही कायदेशीर गरज नसल्याचा युक्तिवाद त्यांनी कोर्टात केला। न्यायालयाने दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर पोलिसांची 3 दिवसांची कोठडी वाढवून देण्याची मागणी फेटाळून लावली आणि सिया गोयल व चेतन चौधरी या दोघांनाही 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली। न्यायालयीन कोठडी मिळाल्यामुळे या दोघांनाही जामीन मिळण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो अशी चर्चा रंगू लागली होती। परंतु या संपूर्ण प्रकरणात आता तांत्रिक तपासासोबतच एक अत्यंत महत्त्वाचा आणि मोठा ट्विस्ट समोर आला आहे, ज्यामुळे या दोघांच्या अडचणी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे। या प्रकरणात एका तिसऱ्या व्यक्तीची म्हणजेच चेतन चौधरीच्या बीडच्या मित्राची एंट्री झाली आहे। हा तरुण मूळचा बीड जिल्ह्यातील असून सध्या तो बालेवाडीत एका खासगी कंपनीत नोकरी करतो। मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून हा मित्र चेतनच्या सतत संपर्कात होता। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार केतनच्या खुनाचे प्लॅनिंग चेतन आणि सियाने या मित्रासोबत आधीच डिस्कस केले होते आणि त्या तरुणाला 18 जून रोजी लोहगडावर येण्याचा आग्रह देखील केला होता। मात्र तो तरुण लोहगडावर गेला नाही। सर्वात महत्त्वाचे म्हणजे केतन अग्रवालच्या हत्येनंतर चेतन पहिल्यांदा याच मित्राला जाऊन भेटला होता आणि त्याने या मित्राला केतनच्या हत्येबद्दल माहिती दिली होती। या बीडच्या मित्राने सिया आणि चेतनला केतनची हत्या करू नका असा सल्ला देखील दिला होता अशी माहिती समोर येत आहे। पुणे ग्रामीण पोलिसांनी या तरुणाच्या नावाबद्दल कमालीची गुप्तता पाळली असून त्याला सध्या ताब्यात घेतले आहे आणि त्याची कसून चौकशी सुरू आहे। जर या तरुणाला सिया आणि चेतनच्या या संपूर्ण प्लॅनिंगबद्दल आधीच माहिती होती तर त्याने याबद्दल पोलिसांना किंवा इतर कोणाला का सांगितले नाही याची चौकशी आता पोलीस करत आहेत। या प्रकरणात जर पोलिसांना त्याच्या विरोधात काही पुरावे मिळाले तर त्यालाही आरोपी केले जाऊ शकते, परंतु या गुन्ह्यात त्याचा थेट सहभाग नसल्यास आणि त्याने महत्त्वपूर्ण माहिती दिल्यास पोलीस त्याला या प्रकरणातील माफीचा साक्षीदार करण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे। जर हा मित्र माफीचा साक्षीदार झाला तर सिया आणि चेतनला कायदेशीररित्या कठोर शिक्षा होणे अटळ मानले जात आहे। सिया आणि चेतनने केतन अग्रवालच्या हत्येचे प्लॅनिंग अत्यंत चोख आणि पूर्वनियोजित पद्धतीने केले होते। हत्येच्या आधी आणि नंतर आपल्यावर कोणताही संशय येणार नाही याची त्यांनी पूर्ण काळजी घेतली होती। मोबाईलमधील कोणते चॅट्स ठेवायचे आणि कोणते डिलीट करायचे याचे स्क्रिप्ट त्यांनी आधीच तयार केले होते आणि त्यानुसार अनेक चॅट्स डिलीट केले होते। आता पुणे ग्रामीण पोलिसांनी आपला मोर्चा सिया आणि चेतनच्या इतर मित्रमैत्रिणींकडे वळवून अनेकांचे जबाब नोंदवणे सुरू केले आहे। यामध्ये सियाने तिच्या एका मैत्रिणीसोबत केलेले स्नॅपचॅटवरील चॅटिंग पोलिसांच्या हाती लागले आहे। सियाने स्नॅपचॅटवर तिच्या एका मैत्रिणीकडून ओळखपत्राचा म्हणजेच आधार कार्डचा फोटो मागवून घेतला होता। जे लग्न होणार नाही त्या लग्नाला जायचे तिकीट बुक करण्यासाठी तुझे आधार कार्ड पाठव असे सियाने आपल्या त्या मैत्रिणीवर सांगितले होते, जी माहिती आता समोर आली आहे। दरम्यान पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंग गिल यांनी दिलेल्या माहितीनुसार पुण्यातील लुल्लानगर येथील एका कॅफेमध्ये आणि परिसरातील एका टेकडीवर केतनच्या खुनाचा कट रचण्यासाठी आरोपींनी सराव म्हणजेच रेकी केल्याचा संशय आहे। त्यामुळे पोलीस या दोन्ही ठिकाणांचा पंचनामा करत आहेत। दुसरीकडे केतनला हत्येच्या दिवशी लोहगडावर कसे बोलावण्यात आले याबद्दल केतनचे वडील विशाल अग्रवाल यांनी मोठा खुलासा केला आहे। 14 आणि 15 जून रोजी चेतन चौधरीने केतनला फोन केला होता आणि सियाच्या वाढदिवसानिमित्त तिला सरप्राईज देण्यासाठी आम्ही मित्रमैत्रिणींनी लोहगडावर एक मोठी पार्टी अरेंज केली आहे। त्यामुळे तू सियाला 18 जूनला लोहगडावर घेऊन ये असे सांगून त्याला तिथे जाण्यास प्रवृत्त केले होते। केतन आणि सियाच्या लग्नाबाबत कौटुंबिक पार्श्वभूमी पाहिली तर सियाला केतनशी लग्न करायचे नव्हते। ही गोष्ट तिचा भाऊ साहिल गोयल याला माहिती असल्याचा दावा केला जात होता, परंतु साहिलने हा दावा फेटाळून लावला होता। गोयल आणि अग्रवाल कौटुंबातील संबंध अधिक घट्ट करण्यासाठी दोन्ही कुटुंबांच्या मान्यतेने एक क्रॉस मॅरेज प्रपोजल ठरले होते। त्यानुसार केतन आणि सियाचे लग्न नोव्हेंबर महिन्यात होणार होते, तर केतनचे लग्न ठरल्यानंतर सियाचा भाऊ साहिल याचे लग्न देखील केतनच्या बहिणीसोबत ठरवण्यात आले होते, ज्याचा मुहूर्त नंतर निघणार होता। काही दिवसांपूर्वी जेव्हा सिया आणि केतन त्यांच्या प्री वेडिंग शूटसाठी बालीला जात होते तेव्हा साहिल आणि केतनची बहीण सुद्धा त्यांच्यासोबत जाणार होते। मात्र सियाने ऐनवेळी केतनचा पासपोर्ट गायब केल्यामुळे ती बाली ट्रिप रद्द झाली होती आणि त्यानंतर 18 जून रोजी लोहगडावर केतनची हत्या करण्यात आली। एकंदरीतच डिलीट केलेले कोडवर्ड्समधील चॅट्स आणि बीडच्या मित्राकडून मिळणारी माहिती यामुळे हे संपूर्ण हत्याकांड आता एका वेगळ्या आणि निर्णायक वळणावर आले आहे।